हा माऊली माऊली माऊली. नमस्कार मित्रांनो. आता जरा दुपारची आहे, दुपारची नाही सकाळची नेहऱ्या करायला सुट्टी गेली. मित्रांनो आज नेहऱ्या करीत करीत तुम्हाला एक गोष्ट सांगतो. माझं वय आहे 42 वर्ष. जेव्हा मी 20-25 वर्षाचा होतो तेव्हा इतकं काम करीत नव्हतो. आता वय वाढन तर तू काम जास्त का करायला लागलोय? त्याचं एक काहीतरी कारण आहे. पहिल्या करीत होतो पण इतकं नव्हतो. एका राजाची गोष्ट ऐकली ती, जे मी माझ्यासमोर घडलंय ते मी तुम्हाला सांगायलोय. एक राजा होता आणि त्याच्याकडं हत्ती होता. त्या हत्तीनं अनेक लढाया जिंकल्या. हत्ती म्हातारा झाला आणि मग त्याच्या खाण्यापिण्याकडे कोण लक्ष देतंय? म्हाताऱ्या माणसाच्या हो अगर म्हाताऱ्या प्राण्याचा हो, जोपर्यंत काम करतोय माणूस भरपूर तोपर्यंत त्याचा पाहुणचार, तोपर्यंतच त्याला किंमत असती, तोपर्यंतच त्याला खायला चांगलं असतं. तसंच त्या हत्तीभोवती घडलं. जोपर्यंत त्याने लढाई जिंकत होता तोपर्यंत त्याला 3 टाइम खायला असायचं. तो म्हातारा झाला. मग त्याला जंगलात सोडून द्यायचं खायला. वेळेवर खायला असो किंवा नसो, त्याला चलणं होत नव्हतं तरी जंगलात सोडायचं खायला. आता म्हातारा झाला. तर मग एके दिवशी असं झालं की तो हत्ती तळ्यात पाणी प्यायला गेला. पाझर तलाव होता जंगलात आणि तिथं फसला तो. संध्याकाळी राजाच्या घरी गडी राजा वाट पाहतोय, हत्ती कसा येईना, हत्ती कसा येईना. राजाने माणसं पाठवली, हत्ती कसा आला नाही बघून या. राजाचे गडी गेले आणि हत्ती बघितला तर हत्ती एका तळ्यात फसलेला. मग माणसं गेले, राजा माणसं घेऊन गेला लय मट्टे. हत्तीला ओढवडू ओढवडू परेशान झाले पण हत्ती काय बाहेर निघाला. मग राजा म्हणला, हवं तेवढं काम करा, आहेत तेवढे माणसं गावातले घेऊन या, हत्तीला रश्या लावा, वडा. पण तेवढा हत्ती काढल्याशिवाय मार्ग नाही. अख्खं गाव गेलं, रश्या लावल्या, हत्ती ओढून पाहायचा प्रयत्न केला पण हत्ती काय येईना बाहेर. तितक्यातून एक जण म्हणला, प्रधान म्हणला, राजश्री आपण काय करू? ज्या टायमाला आपण लढायला जाईत त्या टायमाला या हत्तीला नाहीत, त्या टायमाला आपण सनया चौघडे वाजवीत लढायला जाताना. मग आपण मी तेच करू की त्या हत्तीपाशी जाऊ आणि तळ्याच्या काठावर सनया चौघडे आपण वाजवू. मग डोकं चालवलंय एका प्रधानानं. मग सनया चौघडे नेले आणि तळ्याच्या भोवती वाजवायला लागले. तर हत्तीच्या लक्षात पहिले दिवस आठवले की ज्या टायमाला आपण लढायला जाईत त्या टायमाला सनया चौघडे वाजत. हत्तीला वाटलं आता आपण लढायलाच निघालोत. म्हणून हत्ती स्वतः होऊन बाहेर आला. ओढायची पण गरज पडली नाही. तसं मित्रांनो, आपल्याला कुणी कितीही सांगितलं तरुणपणात तुम्ही कष्ट करा, काही करा, आपण ऐकत नाही. पण ज्या टायमाला आपण भाजून निघतो ना, भाजून ऑटोमॅटिक, तेव्हा आपण कष्ट करायला चालू करतो. तसंच ह्या गोष्टीतून मी तुम्हाला सांगितलं. आता जेवतो. चला आता झाले जेवण, निघतो भराय. आता ट्रॅक्टर आला शेतकऱ्याचा वाढायला. चला.
सकाळी आम्हाला बसवलं पहिल्या ट्रॅक्टरने एवढ्या काय काय नाही काही एवढं असं काही आपल्या त्या ट्रॅक्टरला ओढलं नसतं बरं का. एवढं बरं तिथं अडचत होती काय मला जाणवत होतं मला सवण उठलेलं बघा काय त्या ट्रॅक्टरला ओढलं त्यानंतर भोजन घेणार चालू होतं हो त्या चालू
तर मित्रमंडळींनो, झाली आता गाडी भरून. आता रस्सी घेतो आवळून. बागायतदारांनी ट्रॅक्टर पण आणून ठेवलाय वाढायला. चला घेतो रस्सी आवळून. आता तुम्हाला गाडी दाखवतो किती भरली ती. करतो. चला बारके ड्रायव्हर बसा, निघा. चला ते हे कुठे रे बघा, स्टँड आहे वाटतं झोपडी. बरोबर आहे का ती स्टँड? अरे स्टँड मग काय बस स्टँड का? तर मित्रांनो, आलो रोड भरून. हातपाय तोंड धुतले, आता निघतो. चला.